म्हटलं अमर सांगायला लाजत असेल तेव्हा आपणच एकदा प्रत्यक्ष भेटून कानावर घालावं. खरं म्हणजे अमरनं स्वतःच एकदा येऊन जायला पाहिजे होतं, पण त्या शिकारीच्या प्रकारानंतर तो फिरकला सुद्धा नाही. अहो कसा येणार? परीक्षा तोंडावर आली आणि स्वतःच्या लग्नाबद्दल तो स्वतःहून कसं बोलेल? हा तेही खरंच. हा, मग आता कसं कसं ठरवायचं? अहो त्यात ठरवायचं काय, मुलगी घरातच आहे, सर्वांना पसंत आहे. पण देणे घेण्याच्या बाबतीत काय? साहेब त्याचं काय, आपल्याला सून मानानं घरात आणायची, पैशानं विकत घ्यायची नाही. वा 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 साहेब, अगदी माझ्या मनातलं बोललात. मग काय, मार्च मध्ये अमरची परीक्षा संपते, वैशाखातला पहिला मुहूर्त पाहून बार उडवून टाकू. चालेल चालेल, ठरलं. काय रे अमृता, तू आज लवकर कसा? अहो मर आणली या कालवण करून, वहिनी साहेबांनी पाठवली या, तुम्हासनी आवडती म्हणून. वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? कोण वहिनी साहेब? जसं काय आपण अगदी त्या गावचं नसल्यागत करताय की. आता आमच्या वहिनी साहेब, त्यात तुमच्या कोण? नीट सांगतोस का फुडूत होवाड? कोणाबद्दल बोलतोयस तू? अहो आपल्या शिवराम काकाची लेख नव का, मीरा का? बापरे, सरकारने सतत ताकीद दिली त्यासनी वहिनी साहेब म्हणायचं म्हणून. अरे हे हे काय केले तुम्ही सगळ्यांनी? अहो अजून कुठं काय झालं या, आबासाहेबांनी आजच मुहूर्त काढून आणायला सांगितलंय, किंवा काढून झाला की समजल सगळं. अरे गाढवा, तू तरी आधी कल्पना द्यायचीस मला. नाही, आज दुपारीच मला घरी गेलं पाहिजे आणि काय तो सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे मला. चल. अहो अमरता माझी सायकल सायकल. हा मामला काहीतरी गंभीर दिसतोय. काय झालं? हार्ट अटॅक, कंडिशन सिरियस आहे. डॉक्टर, आपण यांना हॉस्पिटलमध्ये हलवूया का? नको, त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या जवळचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना बोलवून घ्या. आबांना बोलवायला हवं. मी मागाशीच माणूस पाठवला. अमर, गया एवढीच इच्छा होती. काका, काही नाही होणार. काका काका.
दादासाहेबांनी जाताना काय विचित्र करून ठेवलं हे. अरे निदान तू तरी त्यांना सांगायचंस. पण आबा ते म्हणाले की तुमची संमती आहे म्हणून. अरे तोच तर घोटाळा झाला ना. मी मीराबद्दल बोलत होतो आणि ते समजले मी जयमालाबद्दल बोलतोय. पण आबा आपल्या इच्छेची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती. आणि आता लक्षात आल्यावर जयमालाचा नाद सोडून करणार आहेस मीराशी लग्न. पण आबा ते कसं शक्य आहे आता? तुझंही बरोबरच आहे. तिच्यावर गोळी झाडून तू तिच्या जीवाशी खेळलास. तिला सून ठरवून आम्ही तिच्या अंतःकरणाशी खेळलो. आता कोणत्या शब्दात तिची समजूत घालायची